जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। मधुमेहासाठी योग व प्राणायाम शिबिर संपन्न। योगवर्धिनी महेश ज्येष्ठ नागरिक संघ, महेश नागरी सहकारी पतसंस्था, आधार फाउंडेशन, संगमनेर साहित्य परिषद, रोटरी क्लब यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून मधुमेहासाठी व अन्य आजारांसाठी योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात येते। यावर्षी देखील डॉक्टर सुधाकर पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील अशोक चौक या ठिकाणी भंडारी मंगल कार्यालयात 26 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत आयोजन करण्यात आले होते। या योग व प्राणायाम शिबिराचे आज मंगळवारी 31 डिसेंबर रोजी सांगता कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, महेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गणेशलाल बाहेती, सुरेश जाजू, महेश पतसंस्थेचे श्री लद्दा, साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर राक्षे, मानवाधिकार आयोगाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुदाम पेंढारे, बापूसाहेब भागवत, अनिल सोमनी, निमा अध्यक्ष डॉक्टर अमोल वालझाडे, संगमनेर रोटरी क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे, आधारचे सुखदेव इले, डॉक्टर अरगडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। गेली 27 वर्ष सातत्याने दरवर्षी न कंटाळता तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच ऊर्जेने योग शिबिर याचं आयोजन करणारे आणि योगासाठी आपण म्हणूया की त्यांनी आपलं आयुष्यच त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे आणि ज्यांनी या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर संगमनेरचं नाव उज्ज्वल केलं, माझे परमस्नेही आदरणीय डॉक्टर सुधाकरजी पेटकर यांच्या पुढाकाराने हे शिबिर अशा पद्धतीने योग सुरू करेल। तसे मी योगासनं करतो, परंतु जसं की सातत्य त्यामध्ये नसतं, तर असा हा कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे। इथे उपस्थित असलेले सर्व आता विविध संस्था, योगवर्धिनी संस्था, महेश ज्येष्ठ नागरिक हा कार्यक्रम सातत्याने राबवता आलेला आहे। अनेक संस्थांच्या मदतीने, अनेक लोकांच्या मदतीने हा कार्यक्रम आपण वर्षाची शेवटी घेतो। आपण वर्षाची शेवटीच का घेतो हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे। संपूर्ण वर्षामध्ये आपल्या आरोग्याचा लेखाजोखा जो आहे, आपण जसं इयर एंडिंग म्हणतो तसं हे इयर एंडिंग आहे आणि गेल्या वर्षामध्ये आपण काय केलं आणि येत्या वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे याचा सगळा जो आहे हा मेळ घालण्याचं काम या वर्षाच्या शेवटी घेण्याच्या शिबिरामध्ये आमचं आहे। प्राणायाम या शिबिराची सांगता आज या ठिकाणी होतात। आजच्या या सांगता समारंभासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मित्र आणि अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात ज्यांनी अतिशय झोकून दिलेले आहे, आमच्या जैनचे संस्थापक डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब या ठिकाणी आले। आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः मी आपलं स्वागत आणि आभार मानतो। त्याचप्रमाणे या शिबिराच्या आयोजनासाठी महेश नागरी पतसंस्था, महेश नागरिक ज्येष्ठ संघ, आधार फाउंडेशन, त्याचप्रमाणे निमा या सर्व संघटनांनी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलं, त्याबद्दल त्यांचंही अगदी मनपूर्वक आभार मानतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, गेली 27 वर्ष न थकता, एक क्षणही न थांबता संगमनेरच्या नावलौकिकात आंतरराष्ट्रीय पातळीवर भर टाकणारे आपल्या सर्वांचे योग गुरु सन्माननीय पेटकर सर यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो। सर्वांनी एकदा टाळ्यांच्या कडकडाट सरांचा आभार मानतो। या योग शिबिराला पहिल्या दिवसापासून येण्याचा मी निश्चय केला होता आणि त्या पद्धतीने येताही आलं, कुठली अडचण आली नाही। परंतु या योग शिबिरात येताना एक गोष्ट अतिशय महत्त्वाची जाणवली की सातत्य असल्याशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला सहज शक्य होत नाही। योग करताना अतिशय वयाने खूप असलेले ज्येष्ठ लोक सुद्धा आमच्या समोर अगदी लहान बाळासारखे व्यायाम करायचे, हे बघून अतिशय मनस्वी आनंद झाला आणि खूप मोठी प्रेरणा यातून मिळाली। दूर करायचं आहे। ताणतणाव हा आपल्या
शरीरासाठी अतिशय घातक वेगवेगळ्या प्रकारचे रोग आपल्या शरीरात ह्या ताणतणावामुळे येतात. तर स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा ताणतणावाचं व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.